जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्त हा त्याच दिवशी व्हिडिओ तयार करण्यात आला. पण आज आपल्याला ऐकायला मिळत आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. संतांची वाणी व्यापक स्तरावर पोहोचली पाहिजे, जनजनपर्यंत. किती निसर्गप्रेमी होते ते, निसर्गात ईश्वराला आणि ईश्वरात निसर्गाला पाहत होते. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, हे झाड, हे वेल, हे फुलं, हे फळं, हे वनात राहणारे प्राणी आमचे सगळे सोयरे आहेत, आमचे प्रिय आहेत. ही कोकिळा जी खूप मधुर स्वरामध्ये गुंजन करतात, हे पक्षी खूप मधुर स्वरात गायन करतात, हे आमचे सगळे सोयरे आहेत. पुढे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत. अशा एकांतामध्ये राहण्याची रुची झालेली आहे. हे सुख आहे एकांताचं. या जंगलामध्ये, या वनामध्ये, या झाडा झुडपांमध्ये, या फुलाफळांमध्ये. तर ज्याला अशी रुची झाली त्याला हे दुनियादारीतले जे स्वार्थ आहेत, जे गुणदोष आहेत, ते पाहायचा पण वेळ नाही भेटत. कोणाचे दोष, कोणाचे गुण काहीच पाहायला वेळ नाही मिळत. आणि त्याला स्वार्थ, हे गुणदोष स्पर्शही नाही करू शकत. तर आपण नेहमी ऐकतो, झाडे लावा, झाडे जगवा. झाडे आपण किती लावले जीवनामध्ये, किती वनस्पतींना आपण पोषित केलं, हा खूप विचार करण्यायोग्य विचार आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. आम्हा संतांसाठी ही आकाशच छत आहे, ही पृथ्वी आसन आहे जिथे आम्ही बसतो. आणि या विश्वरूपी घरामध्ये हे मन जिथे त्याला चांगलं वाटते तिथे एका लहान बालकासमान रम्मान व्हायला लागते आणि चांगलाच विचार करायला लागते. कथा कमंडरू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. जीर्ण वस्त्र, हे जुनं वस्त्र शरीरावरचं जीर्ण वस्त्र, आणि कमंडरू हे शरीर चालवण्यासाठी काफी आहे, हे देह चालवण्यासाठी काफी आहे. अशा निस्वार्थ जीवनामध्ये ही प्रकृतीची, निसर्गाची हवा खूप आल्हाददायक, खूप उत्साहदायक, खूप आनंददायक लागते. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार सेवू रुची. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की हरी, विष्णू, विठ्ठल यांची कथा हेच आमचं भोजन आहे. त्यांचं कीर्तन, यांचं चिंतन हेच आमचं भोजन आहे. अशाच प्रकारचा आम्ही प्रचार करतो, याच प्रकारचा प्रयास करतो आणि रुचीपूर्वक त्या भगवंताची, त्या गुरुमाऊलीची सेवा करतो. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुराची वाद आपणासी. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा आपण या प्रकृतीच्या सानिध्यात जातो, वृक्ष वनस्पतींच्या सानिध्यात जातो, या
निसर्गरूपी आईमध्ये आपण रममान होतो. तिच्या पदराच्या छायेखाली जेव्हा आपण येतो तेव्हा आपलाच आपल्यासोबत संवाद होतो आणि परमात्माच्या या निसर्ग रूपामध्ये आपण एकरूप होतो आणि स्वतःसोबत विवाद, चर्चा, तर्कभेद करायला लागतो आणि आपल्यामध्येच तो परमात्मा शोधायला लागतो. किती सुंदर सांगितलं तुकाराम महाराजांनी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आडविती. प्रकृतीसोबत जुळलेले होते, निसर्गासोबत जुळलेले होते हे संत. आणि त्यांनी सांगितलं की या प्रकृतीशिवाय, निसर्गाशिवाय आपलं जीवन, आपल्या जीवनाची, आपल्या श्वासाचीही कल्पना करणं व्यर्थ आहे. आत्ताच 6 जूनला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण केला. शिवाजी महाराज हे खूप मोठे निसर्गप्रेमी होते आणि त्यांच्या रायगड किल्ल्यावर आजूबाजूला खूप सारे वेगवेगळे झाडांचं त्यांनी जतन केलं होतं, लावली होती. फुलांची वेगवेगळी झाडे, फळांची वेगवेगळी झाडे, औषधी झाडे. आणि किती सुरक्षा करत होते, किती लक्ष देत होते झाडांकडे शिवाजी महाराज. त्यांनी एका आज्ञापत्रातून म्हटलं होतं की हिरवं झाड कोणीच तोडू नका, झाडांना कोणी तोडू नका. आणि त्या झाडांची पूर्ण पानगळती झालेली आहे, सुकलेली आहेत, अशीच झाडं तोडा. किती महाराजांचं लक्ष होतं. तर अशा निसर्गप्रेमी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तेच वीरत्व आपल्या आतमध्ये येऊ, ज्याच्यामुळे त्यांनी पूर्ण आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा केली. तेच निसर्गप्रेम आपल्यामध्ये येऊ जे महाराजांच्या अंगी होतं. विठ्ठल रुक्मिणींचा हा अतिशय पवित्र दिवस आहे. निसर्गाशिवाय आपलं पानही हलवू शकत नाही. तर काय महिमा आहे निसर्गाची. आणि आपल्याला आवश्यकता कशी आहे निसर्गाची. निसर्गाशिवाय आपण काहीच नाही आहे. तर आज सद्गुरू माऊलींनी माझ्या हातून एक निसर्गावर गाणं लिहून घेतलेलं आहे. तर ते सर्व आपण जितके यात ऐकत आहात त्यांनी हे ग्रहण करावं, गोड मानून घ्यावं. मातेचा प्रसाद समजून तो ग्रहण करावा. हे गाणं मी म्हणूनही दाखवील आणि मध्ये मध्ये थोडा प्रकाशही टाकील या गाण्याच्याच भावार्थावर. निसर्गाची ही अद्भुत माया, प्रति परमेश्वराचीच ही जणू चैतन्यमय काया. निसर्गाची ही अद्भुत माया, प्रति परमेश्वराचीच ही जणू चैतन्यमय काया. निसर्गाचा कणकण शिकवितो, अपेक्षा कोणाकडून नका करू. आपण काय करतो, प्रत्येकाजवळून एक्सेप्टेशन करतो, अपेक्षा ठेवतो. आणि आपल्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर आपण दुःखी होतो, पेन होते, माइंड स्ट्रेसफुल होऊन जाते, मनुष्य डिप्रेशनमध्ये चालला जातो. म्हणून नो एक्सेप्टेशन नो पेन, मोर एक्सेप्टेशन मोर पेन. जितकं एक्सेप्टेशन राहील आपल्या आतमध्ये समोरच्या व्यक्तीपासून, तितका मोठा पेन होईल आपल्याला. म्हणून निसर्गाचा कणकण शिकवितो, अपेक्षा कोणाकडून नका करू. समाधान आणि शांती आनंदाचे क्षण नका देऊ सरू. जे काही जीवनात थोडेफार
दुःख तर खूप आहे, सुख कमी आहे. पण जेव्हाही समाधान, शांती आणि आनंद मिळतो, ते समाधान, शांती आणि आनंदाचे क्षण तुम्ही सरू नका देऊ, ते खतम नका होऊ देऊ, ते साठवून ठेवा तुमच्याजवळ. आणि जेव्हाही आवश्यकता आहे तेव्हा ते समाधान, शांती आणि आनंदाचे क्षण त्याचं स्मरण करा. त्याला पुन्हा जिवंत करा. जसं दुर्वा असतात, सुकून जातात पाणी नाही टाकलं की. किती दिवस पाणी नका टाकू, 8 दिवस 10 दिवस सुकून जातील, पण त्या 8-10 दिवसानंतरही तुम्ही पाणी टाका तर दुर्वा हिरव्या होऊन जातात. बस असंच आहे. समाधान, शांती आणि आनंद आपल्या आतमध्ये ठेवा, तो सरू नका देऊ. केव्हाही त्याला ओलावा मिळाला स्मरणाचा, तेव्हा त्या हिरव्या झाल्या पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे गाण्यामध्ये, धेनू हंबरते या निसर्गातून, वासरा दूध पाजते या निसर्गातून. धेनू म्हणजे गाय, हंबरते, गाईचा हंबरडा आहे का, किती गोड वाटते, किती चांगला वाटते. धेनू हंबरते या निसर्गातून, निसर्गातून हंबरते म्हणजे या निसर्गातूनच ते हिरवा चारा, जे काही खाद्य आहे ते घेते आणि तिच्या आतमध्ये ती शक्ती येते, हंबरते. वासरा दूध पाजते, त्या निसर्गातूनच जो हिरवा काही चारा मिळते त्याच्यातून ती दूध बनवते आणि वासराला दूध पाजते. वासरा दूध पाजते याच निसर्गातून. क्षीरपात्र घेऊनी धेनूचे, दुग्धधारा काढते याच निसर्गातून. स्त्री जी आहे, जिच्या घरी गाय आहे, ती क्षीरपात्र घेते, त्या गायीची दुग्धधारा काढते, धेनूचे दुग्धधारा काढते याच निसर्गातून. या निसर्गातूनच तिने काही गायीने जे खाल्लेलं आहे आणि या बाईने, स्त्रीने पण जे काही अन्नधान्य खाल्लेलं आहे निसर्गातून, त्याच शक्तीने ती दुग्धधारा काढते. गाय पण त्याच शक्तीने, निसर्गाच्या शक्तीने दूध देते आणि स्त्री असो किंवा पुरुष असो त्याच निसर्गाच्या शक्तीने दूध काढते. शक्ती पाहिजे शरीरामध्ये, ती याच्यातूनच मिळते, निसर्गातून. पुढे म्हटलेलं आहे गाण्यामध्ये, सायंकाळ होताच निसर्गात अवघे पक्षी वृक्ष पानांवर विश्राम करतात. सूर्योदय होताच म्हणजे प्रभात काळची अमृत वेला होताच याच निसर्गात चरायला जातात. सायंकाळ झाली की विश्राम करायला जातात वृक्षांवर, याच निसर्गातल्या वृक्षांवर, पानांवर, फुलांवर. आणि सूर्योदय होताच पडले नाही राहत अंथरुणावर आपल्यासारखे, तर चरायला जातात याच निसर्गात. पक्ष्यांची किलबिलाट ऐकून किती मन प्रसन्न होते सकाळच्या वेळेस. आणि पशु पक्षी आपल्यासाठी किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्यामुळे किती चैतन्य आणि आनंद निर्माण होतो आपल्या मनामध्ये. म्हणजे पशु पक्ष्यांचंही जीवन आहे निसर्गावरच अवलंबून आहे. पुढे या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, आवळा, रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, पपई, किती मधुर मेवा मिष्ठान्न खाऊ घालते ही निसर्गाची आई. आवळा, रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, पपई, किती मधुर मेवा मिष्ठान्न खाऊ घालते ही निसर्ग आई. किती सुंदर सुंदर फळं देते ती, किती मेवा मिष्ठान्न देते ती. निसर्गातली आई ही निसर्ग आई. आवळा किती पौष्टिक आहे, व्हिटॅमिन सीचा भंडार. रामफळ, सीताफळ, हनुमान फळ, पपई, किती गुणकारी फळं आहेत. किती विचार करून
हे निसर्गाईने आपल्याला दिलं. रामनवमी आली की राम फळ ठेवून पूजा करतात श्रीरामांची. आणि सीताफळ आणि हनुमान फळाची किती महिमा आहे. पपईच्या पानांमुळे प्लेटलेट्स साठी किती लाभ आहे. आणि बाकीचे हिवाळ्यात आपण जे काजू बदाम किसमिस खातो, मेवा मिष्ठान, ह्या निसर्गाईनेच दिलेले आहेत की आपले बाळ जे आहेत ते धृष्टपुष्ट हो, स्ट्रॉंग हो. किती ती प्रेम करते आपल्यावर. पुढे या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, आंब्याचा रस खाऊन किती होतो आपण आनंदित. आंब्याचा रस खाऊन किती होतो आपण आनंदित. कधी आपण वृक्षारोपण करून केले त्या निसर्गाईला असेच आनंदित. उन्हाळ्यात आपण आंब्याचे रस खातो, आंबे खातो, किती खुश होतो की आंबे आले, आंबे आले, आंब्याचा रस मिळणार आता. आणि किती आंब्याचे रस खातो आपण. पण कधी एकतरी आंब्यात झाड लावलं का आपण? कधी एकतरी कोणतंही झाड लावलं का आपण? वृक्षारोपण केलं का? त्या आईला आपण आनंदित केलं का? ती आपल्याला आंब्याचा रस खाऊ घालते आणि आपण तिचं कर्ज फेडलं नाही. फक्त आपण घेणंच जाणतो, देणं जाणत नाही. निसर्ग फक्त देणं जाणते, घेणं जाणत नाही. तर हे निसर्गापासून शिकण्यासारखं आहे. पुढे या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, प्राणवायू किती लुटवला आईने, वात्सल्य पदरातून भरभरून. जे ऑक्सिजन आहे, प्राणवायू किती लुटवला या झाडाझुळांनी. पण आपल्याला कुठे कळलं त्यांची किंमत झाडांची. झाडं तोळत गेलो, कधी लावले नाही. प्राणवायू किती लुटवला आईने, वात्सल्य पदरातून भरभरून. श्वास घ्यायला जड झाले की ऑक्सिजन सिलेंडर घ्यायला धावतात थरथरून. तेव्हा तर किंमत नाही कळली जेव्हा ऑक्सिजन हे सगळे झाडं आपल्याला देत होते, आताही देत आहेत. पण जेव्हा कोरोना झाला आणि श्वास घ्यायलाही जड झालं मनुष्याला, तेव्हा ऑक्सिजनचे सिलेंडर घ्यायला लोक थरथरले, धावले. कोणाला भेटलं, कोणाला नाही भेटलं, आणि भेटूनही काही झालं नाही. तर अशी महिमा आहे या वृक्ष वनस्पतींची, या निसर्गाची. पुढे या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, दरवाजे खिडक्यांना या झाडांचीच लाकडे. निसर्गातून दरवाजे खिडक्यांना या झाडांचीच लाकडे निसर्गातून. लग्न समारंभ वाढदिवस प्रसंगी फुलांची सजावटही याच निसर्गातून. आपल्या घरात जे दरवाजे आहेत, खिडक्या आहेत, ते या निसर्गातलेच आहेत, या झाडांचीच आहेत. आणि लग्न समारंभ वाढदिवस करतो आपण, काय काय डेकोरेशन करतो फुलांचं, किती सजावट करतो, ती या निसर्गातूनच आहे फुलांची. काय नाही देत निसर्ग आपल्याला. माती, हवा, पाणी, अग्नी आणि आकाश याच निसर्गातून. माती, हवा, पाणी, अग्नी आणि आकाश. सूर्य चंद्राच्या डोळ्यांनी निसर्गाई देते प्रकाश. हे सूर्यचंद्र त्या निसर्गाईचे डोळे आहेत. एकाने ती उष्ण प्रकाश देते आणि एकाने ती शीतल प्रकाश देते. चंद्राने शीतल प्रकाश, सूर्याने उष्ण प्रकाश. सूर्य तापला नाही तर काय हालत होऊन जाईल या जगाची. हिवाळ्यात तर थंडीनं मरून जातील, पावसाळ्यात सगळं चढायला लागेल. सूर्यनारायण नाही तापले तर पाणीच पाणी पडलं तर शेताचं किती नुकसान होऊन जाईल. चंद्राची जितकी महिमा आहे तितकी सूर्याची, जितकी सूर्याची आहे तितकी चंद्राची. चंद्रही वृक्ष वनस्पतींना पुष्ट करते, फळा फुलांना पुष्ट करते, विकसित करते. भूक शमविण्याकरिता अन्न धान्य पिकवले याच निसर्गातून. किती भूक लागते आपल्याला, कुठून येते धान्य विचार केला? अन्नधान्य या काळ्या आईतून, या निसर्गातून. तेव्हा आपली भूक शमते.
शांत होते मन. आणि निरोगी झालं शरीर की रोग शमविना करता, रोग दूर करण्याकरता औषधी वनस्पती मिळवली याच निसर्गातून. जितक्या काही वनस्पती आहेत, जडीबुटी आहेत, याच निसर्गातूनच आपण आणल्या, त्याच्याच औषधी खाल्ल्या, त्याच्यामुळेच आपण निरोगी झालो. पुढे या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, गर्भवती स्त्रीला म्हणतात हिरवा भाजीपाला खा, दूध प्या. या निसर्गातून बाळ जेव्हा गर्भात येते तेव्हापासून त्याला साथ या निसर्गातूनच, म्हणजे आई दूध पिते किंवा भाजीपाला खाते, तर ते कुठून? या निसर्गातून. आणि बाळालाही शक्ती भेटते, बाळाचंही शरीर एक एक अंग डेव्हलप होते, ते कुठून? या निसर्गातूनच. कारण की आईच्या नाडीसोबत बाळाची नाळ जुळलेली आहे. आई जी खाईल ती बाळाला मिळते. आई मृत्यूनंतर जाळतात, अग्नी देतात, ती लाकडंही याच निसर्गातून. आणि मातीत गाळल्या जर गेले तर ती माती याच निसर्गातून, ती जमिनी याच निसर्गातून. तर जन्मापासून मृत्यूपर्यंत ही निसर्गही आपल्याला जपते, आपलं पालन पोषण करते, फळं फुलं देते, छाया देते उन्हाळ्याच्या दिवसात. आणि मेन म्हणजे जिवंत राहायसाठी लागणारा ऑक्सिजन देते, प्राणवायू देते. खूप खूप करुणा कृपा आहे निसर्ग आईची. म्हणून आपण एकतरी झाड लावलं पाहिजे जीवनात. प्रत्येक जन्मदिवशी एक झाड लावलं पाहिजे आपण. तर असं करता करता आपण किती झाडं लावून देऊ. आपण खूप काही घेतलं आजपर्यंत, पण दिलं काय याचा हिशोब करा. आपण दिलं काहीच नाही, विचारच नाही केला या विषयावर. म्हणून आज अशी परिस्थिती झाली सगळीकडे. तर या पृथ्वी आईला द्यायचं आहे. आणि हे झाडं झुडं हे ईश्वराचे लेकरं आहेत. पूर्ण शरीर आहे त्या विराट परमेश्वराचं. परमेश्वराने म्हटलेलं आहे की झाडं जे आहेत हे सगळे नद्या आहेत, हे सगळे नसनाळ्या आहेत माझ्या. हे रक्त वाहून राहिलं माझ्या शिरामधून. हे चंद्र सूर्य माझे डोळे आहेत. कोणतं मस्तक आहे, कोणती छाती आहे, कोणतं पोट आहे, कोणतं पाय आहेत, हे सगळे पंचतत्व जे आहे हे परमेश्वराचं प्रतिरूप आहे. म्हणूनच आपण सुरुवातीला म्हटलं गाण्याच्या, निसर्गाची ही अद्भुत माया, प्रति परमेश्वराचीच ही जणू चैतन्यमय काया. वेदामध्ये सांगितलेलं आहे की हे सर्व काही मीच आहे. भगवद्गीतेमध्येही म्हटलेलं आहे की वृक्षांमध्ये पिंपळ मी आहे, नद्यांमध्ये गंगा मी आहे. प्रत्येक ठिकाणी सांगितलं की इथे हे आहे, तिथे ते आहे. तुम्ही वाचून पाहू शकता विभूती योग. तर हा निसर्ग आपल्यासाठी धडपडत आहे, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी धडपडत आहे, आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी धडपडत आहे, आपल्याला श्वास देण्यासाठी धडपडत आहे, रोगांपासून रक्षण करण्यासाठी तळफळत आहे. आणि आपण काय करता? आपण काहीच नाही. तर माझं ऐकाल तर एक झाड दर वाढदिवसाला लावा. आणि ते लावून सोडू नका. तर ते झाड लावून झाड जगवा, त्याला पाणी द्या, खत द्या. आणि मग पहा किती समाधान, किती शांती, किती आनंद. निसर्गानेच म्हटलेलं आहे. या गाण्यामध्ये आपण म्हटलेलं आहे, निसर्गाचा कणकण शिकवितो, अपेक्षा कोणाकडून करू नका. सुखी राहायचं आहे तर अपेक्षा कोणाकडून करू नका. आणि निसर्गाने काय म्हटलं की समाधान आणि शांती, आनंदाचे क्षण नका देऊ सरू. मग तुम्हाला जे समाधान भेटेल, शांती भेटेल, आनंद भेटेल वृक्षारोपण करून, ते तुम्ही सरू नका देऊन. ते सरणारे नाही. तुमचं जीवन त्या निसर्ग आईच्या कुशीमध्ये आनंदात पुढे 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 जात राहो. निसर्ग आईचे दोन्ही हात तुमच्या मस्तकावर आशीर्वादित हो. गुरुकृपा हो. सद्गुरुनाथ महाराज की जय.